राम राम पाहुणं. ओळखलं का आम्हाला? ओळखलं नाही? अहो असं काय करता? डोळ्यावरची झापडं काढून नीट बघा की. अहो अशी अंगापुरानं मी जरी बारीक असले तरी गुणाला मोठी जाहल आहे बरं का. गुजरात महाराष्ट्रात आमचं उत्पादन जास्तच. नाही लक्षात? अहो ते म्हणतात ना, आधी असते हिरवी नंतर होते लाल. जपून खा मला नाही तर होतील तुमचे हाल. आबा अजून लोकांची टूप पेटलीच नाही बाय. काय म्हणता? कळलं माझं नाव? द्या टाईट. अक्षी बरोबर ओळखलं बघा माझं नाव. हाय मी लवंगी मिरची. एवढ्या शानासारखं माझं नाव चट्टीशी ओळखलं मग खुळ्यासारखी मी कटली म्हणून काय विचारता? अव मी लवंगी मिरची असून असून असणारी कुठली? कोल्हापूरचीच की. तुम्हासे म्हणून सांगते, गरम मसाल्यात मिठाच्या खालोखल आमचंच नाव बघा. आता मला खरं सांगा, तिखटा मिठाशिवाय जेवणाला चव तरी आहे का? आमचा वापर हा जेवणात करावाच लागतो. आता कुणी करतो कमी कुणी करतो जास्त, हा भाग वेगळा. पण मी म्हणते, तब्येतीला सोसत नसत तर कशापायी आमचा वापर करावा जास्त? माणसानं उगाच विनाकारण जिभेची चोचले पुरवत राहावे हे तरी बरं आहे का? आता तुम्हासनी म्हणून सांगते, आमचे प्रकार भी बरेच आहेत. कोल्हापुरी, गोमांकी, लवंगी. आम्ही कोल्हापुरी लवंगी कशा अंगानं बारीक अन लांब कुळा अन मोकार तिखट. आणि गोमांकी ढोबळ्या मिरच्या कशा अंगानं गोल जाड आणि मोठ्या सालीच्या. आवा त्यांच्या तिखटाचा पत्ताच बिलकुल नाही. म्हणून या मिरच्यांना चिरून त्याची भाजी बी बनवतात. असतो म्हणा एकेकाचं स्वभाव. जास्त आमच्या लवंगी मिरचीचा जहाल त्याने ढोबी मिरचीचा गरीब. आम्ही लवंगी मिरची माणसाला लई उपयुक्त. तुम्हासनी म्हणून सांगते, बाजारात रेडीमेड मिरच्यांचे तिखट घेण्यापेक्षा घरीच चुकलेल्या लाल मिरच्या चांगल्या कुटून त्यात बारीक मीठ मिसळून ते गरजेनुसार वापरणं हे केव्हा बी चांगलंच आहे की. अहो कित्येक दुकानदार हे तिखट लाल भडक बनवण्यासाठी त्यात लाल रंग मिसळतात. मग मला सांगा, असा भेसळयुक्त मसाला खाऊन तुमचं पोट बिघडलं तर तुम्ही आमचेच राग करतात. हे जरा तरी बराबर आहे का? आमच्या हिरव्या मिरच्यांची चटणी मस्तच लागते. आमटीत, भाजीत, कढीत, सांबरमध्ये आणि इतर मसाल्यांमध्ये आम्ही असतोच. हिरव्या मिरच्यांचं लोणचं बी टेस्टदार बनतं. या मिरच्यांच्या लोणच्यामध्ये लिंबाच्या फोडी घातल्या ना, लोणचं ते जास्तच स्वादिष्ट आणि पाचक बनतं. तुम्हासनी आमची गंमत माहित आहे का? अव सुक्या मिरच्या वाफून त्याचा काढा केला आणि तो काढा ढेकून झालेल्या ठिकाणी टाकला किंवा चोळला तर पुन्हा तिथे ढेकून अजिबातच होत नाही. ही सुद्धा आमची बी एक खासियतच आहे. अव आता माझं मिरची पुराण लय झालं सांगून. कव्वाची आली आहे म्या. आता निघायला हवा मला. अव शेतातून मिरची बाजार आणि मिरची बाजारातून थेट तुमच्याकडे आले. माझ्या सगळ्यांना बी अजून भेटले नाही. मिरच्यांचा भाव आता जाम कडाडलाय म्हणतात. होऊ द्या, आपलं काय जातंय. ज्याच्या खिशात दाम त्याचा होईन काम. कोण हाका मारतोय मला एकसारखं? अहो मीठच हाका मारते की. भाकरीवर मीठ मिरची लसूण कोथिंबीर घालून कोणाला तरी टेस्टदार ठेचा खायची लय घाई झालीये. गेलंच पाहिजे, नाहीतर त्या माणसाच्या पोटात भुकेनं आगीचा डोंब मुसायचा आणि नाव मात्र माझ्यावर यायचं. अव गंमत केली म्या. बर तर बघ, येते म्या. बाय बाय, सी यू अगेन. काय म्हणता? माझं इंग्रजी माझ्यासारखं झाक आहे? अव झाक नाही, जहाल म्हणा जहाल. धन्यवाद.